आज मला पहिल्यांदा कळली परफेक्ट चहा बनवायची रेसिपी. इंस्टाग्राम पाहत असताना एका शेफने योग्य पद्धतीनं चहा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर केली होती. चला आपण पण ते बनवून ट्राय करूयात. 2 कप चहा बनवण्यासाठी 1 कप पाणी घालायचं. पाणी पाण्याला छान उकळी आली की यामध्ये 2 चमचे चहा पावडर घालायची आणि 2 चमचे 2 कपासाठी 1 चमचा असं 2 चमचे चहा पावडर घालायची. नंतर आलं घालायचं. खरं तर त्यांनी 2 चमचे घालायला सांगितले, पण माझ्यासाठी ते खूप जास्त होतं तर मी 1 चमचा वापरला. ह्याला छान उकळी घेऊन द्यायची. चहा साधारणपणे 3-4 मिनिट याला चांगलं उकळून द्यायचं. याला चहाचा डार्क कलर येईपर्यंत छान असं उकळून द्यायचं. मध्यंतरी असं हलवायचं किंवा पातेलं धरूनही तुम्ही हलवू शकता, पण मी चमच्याने ते हलवून घेतलं. 1 कप पाणी घातलं होतं, 1 कप दूध घालायचं आणि दुधालाही आता छान रंग येईपर्यंत उकळवून घ्यायचं. दुधाला छान उकळी आली की यामध्ये 2 चमचे साखर घालायची. 1 कपला 1 चमचा असं 2 चमचे मी साखर यामध्ये घातली आणि पुन्हा हे 3-4 मिनिट उकळून द्यायचं. चहाचा रंग आला की कपमध्ये चहा गाळून घ्यायचा. फक्त साखर उशिरा घातल्यानं चवीत इतका जास्त फरक होतो, हा आज मला पहिल्यांदा कळला. ग्रेट. तुम्हाला माहिती होती का चहा बनवण्याची ही पद्धत? यावर तुम्हाला तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा. बाकी चहा टेस्ट वाईज खूप छान होता. आमच्या घरात सगळेच चहा लवर आहेत, त्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडला.